पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर नाशिक आणि कल्याणच्या उमेदवारांसाठी नरेंद्र मोदींची जाहीर सभा तर संध्याकाळी घाटकोपरमध्ये मोदींचा भव्य रोड शो। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। उद्धव ठाकरेंची आज नाशिकमध्ये सभा। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ आजेंच्या प्रचारासाठी ठाकरे मैदानात। ठाकरे नाशिकमधून कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष। दिंडोरीत आज नेत्यांच्या सभांचा धडाका। दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात। दुपारी दिंडोरीत शरद पवारांची जाहीर सभा। भाजपचे देशभरात 24% उमेदवार हे बाहेरून आयात केलेले। महाराष्ट्रातही 28 पैकी 7 दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आलेले। देशभरात 435 उमेदवारांपैकी 106 उमेदवार मूळ भाजपाचे नसल्याचं सबूत। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिडे अजूनही फरार। पोलिसांकडून शोध सुरू। होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू। भावेशवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। राजस्थानमधील हिंदुस्तान कॉपर लिमिटेडच्या कोलिहान खाणीत अडकले 15 अधिकारी। 3 अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात यश। इतर अधिकाऱ्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नी कोल्हापूर आणि इचलकरंजी पालिकेला हरित लवादाचा दणका। पर्यावरणाची हानी केल्याचा दोन्ही पालिकांवर ठपका। कोल्हापूर पालिकेला 38 तर इचलकरंजी पालिकेला 21 कोटींची नोटीस। मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीची शक्यता तर मुंबईत पुन्हा आजपासून उष्णतेची लाट। यंदा मान्सून महाराष्ट्रात 2 दिवस लवकरच दाखल होणार हवामान खात्याचा अंदाज।